नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, सुंदर असं निगडीचं यात्रेचं मैदान संपन्न झालं आणि फार अप्रतिम असा रिस्पॉन्स बैलगाडी मालकांचा मिळाला आणि पारदर्शकरित्या असं मैदान संपन्न झालं. आयोजक टीम आहे आपल्या समवेत संपूर्ण. दादा नमस्ते. नमस्ते. पहिल्यांदा परिचय सांगा तुमचं. माझं नाव तुषार विजय जाधव, बर, मुक्काम पोस्ट निगडी, तालुका जिल्हा सातारा. पहिल्यांदा संपूर्ण टीमचे आभार. बैलगाडी मालकांच्या वतीने खूप पारदर्शक असं मैदान पार पडलं. बैलगाडी मालकांचा रिस्पॉन्स आज कसा मिळाला दादा? बैलगाडीचा रिस्पॉन्स असा चांगल्या पद्धतीने भेटलेला आहे. आपल्या गावचे मैदान पण आज 14 तारखेला असल्यामुळं आणि बाहेरगावच्या पण यात्रा 14 तारखेला आहेत आणि त्या बाहेरगावच्या यात्रेचं पण मैदान बाकी ठिकाणी असल्यामुळं आपल्या गावाला बऱ्यापैकी नोंद झालेली आहे. म्हणजे जसा रिस्पॉन्स पाहिजे होता तसा आपल्याला भेटलेला आहे. पण जो अजून थोडा अपेक्षित होता तो जरा झाला नाही. सरासरी 175 आपल्या गाडी नोंद झाल्या आहेत आणि 35 गट झाले, आपले 7 सेमी झाले आणि एक फायनल, क्वार्टर फायनल आपण काढलेला आहे यामध्ये. आणि गट पासला आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मान केलं. त्यामुळं जे बैलगाडी मालक आहेत या मैदानासाठी आले ते सर्व बैलगाडी मालक खुश होऊन आपल्या मैदानातून गेलेला आहे. आणि आपण जे मैदानाचे निकाल आहेत ते रिसर आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार आपण सगळे बक्षीस दिलेले आहेत आणि मैदान पण आपण त्या रीतीने पार पाडलेलं आहे. बघा मित्रांनो, 175 गाड्यांची नोंद झालेली. पैसे कमवण्यासाठी हे मैदान नव्हतं, तर संपूर्ण बक्षिसाची रक्कम ही संपूर्णरित्या बैलगाडी मालकांना दिलेली आहे कमिटीनं आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्याविषयी काय सांगाल? बैलगाडी मालकांना आपण जे बक्षीस सांगितलेलं त्या पद्धतीत आपण जेवढं बक्षीस सांगितलं तेवढं बक्षीस आपण त्यांना दिलेलं आहे. त्यामुळे बैलगाडी मालक आहेत ते सर्व खुश होऊन गेले आहेत. स्वतःहून त्यांनी आमच्या यात्रा कमिटीचे आभार मानले की तुम्ही एवढं पारदर्शक मैदान घेतलं, त्याबद्दल आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीचा असा आनंद वाटला. आणि ह्याच्यापेक्षा आम्ही पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा अजून चांगलं कसं मैदान घेता येईल याची आम्ही दक्षता घेणार आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त बक्षीस कसं वाढवता येईल ते बक्षीस आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त बक्षीस ठेवणार. यंदा वर्षीचं बक्षीस जे होतं ते 61,000चं बक्षीस होतं. पुढल्या वर्षी आम्ही 1 लाखाचं बक्षीस असं नियोजन आणि अजून ह्याच्यापेक्षा चांगलं बक्षीस ठेवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काहीतरी वेगळं ठेवणार आहे आम्ही. तरी बाईट मार्फत जरा सांगा काय वेगळे पण असणार आहे की बाबा हे तुमच्या मनामध्ये संकल्पना आहे की पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा प्लॅन असेल तुमचा? बाईटमध्ये तसं म्हणजे अजून तसं नियोजन तर आपण केलं नाही, पण सरासरी आपण जी रक्कम आहे तीच ठेवण्यासाठी 1 लाखाच्या वर रक्कम ठेवणार आहे, जेणेकरून चांगल्या ज्या मोठमोठ्या गाड्या आहेत त्या आपल्या मैदानासाठी येण्यासाठी आपण जी रक्कम आहे ती रक्कम जास्त म्हणजे ठेवणार आहे. असं रान पण खूप सुंदर पद्धतीचं होतं. रानासंदर्भात काही माहिती द्याल? पहिल्यांदाच या पाठीवरती मैदान नाही, या क्षेत्रामध्ये पहिल्यापासून जुन्या परंपरापासून इथं मैदान झालेले आहेत, पण काही कारणास्तव बागा क्षेत्र असल्यामुळे आपल्याला रान मोकळं गावत नव्हतं, त्यामुळे आपलं मैदान इथं होत नव्हतं. ज्यावेळी मोकळं असेल त्यावेळी जे रान मालक आहेत त्या रान मालकांनी आपल्याला सहकार्य करून, आजूबाजूचे जे रान मालक आहेत त्यांनी आपल्याला सहकार्य करून दिल्यामुळे आपण इथं मैदान घेऊ शकतो, म्हणजे घेतोय. दादा, आयोजक टीम म्हणून टोटल खर्च किती झाला ते पण? सरासरी जो बजेट आपण काढले ते 2.5 लाखाच्या 3 लाखापर्यंत म्हणजे खर्च जो आहे तो गेलेला आहे. कारण 7 बक्षीस आहेत ते आपले 7 बक्षीस आहेत ते 61,000 रुपये आहे. 2 नंबरचं बक्षीस आहे 41,000 आहे, 3 नंबरचं 31 आहे, 21 आहे, 11 आहे, 7 आहे आणि 5 आहे. अशा पद्धतीने ह्याचा हिशोब केला तर 1,75,000 बक्षीस झाले आपले. जे बाकीचा खर्च आहे ट्रॅक्टर मेहनत, JCB लेवल, समालोचक आहेत, झेंडा पंच आहेत आणि साऊंड सिस्टीम आहे, बॅरिकेड बाकीचं, हा सर्व धरून 3 लाखाच्या पर्यंत खर्च गेला आपला. आणि आपण जे हे मैदान घेतलं हे आपल्याला पैसे कमवण्यासाठी नाही घेतलं, हे मैदान भैरवनाथ यात्रेच्या निमित्त घेतलेलं आहे. त्यामुळं यामध्ये पैसे कमवण्याचा काही उद्देशच नाही, आपलं हे यात्रा कमिटीचं मैदान आहे. नमस्ते. काय सांगाल, मैदान आज कशा रीतीने संपन्न झालं? मैदान आज सुंदररित्या पार पडलं. आज या मैदानाला 1954 पासून सुरुवात आहे आणि परंपरा आहे. 1954 सालापासून आज 92 वर्षाची परंपरा आहे आणि आज मैदान सुंदररित्या पार पडलं. अखिल भारतीय संघटनेच्या नियमानुसार सगळं मैदान पार केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आभार मानायचं, 1 नंबर ज्या गाडीनं केला त्या गाडीनं आमच्या देवस्थानासाठी 10,000 रुपयाची पावती गेली. आणि ते एक मोठं मन लागतं त्यासाठी आणि त्यांचे पण आभार मानले पाहिजेत खरंच. दादा, एक जाणवलं की तुमचे अनुभवी मेंबर तर आहेतच टीममध्ये आणि सोबत यंग टीम पण तेवढीच आहे, त्याविषयी काय सांगाल? म्हणजे दोन्ही म्हणतात की दोन्ही कॉम्बिनेशन जुळून आले म्हणावं लागतील.
यंग टीम आणि प्रौढ लोकांचा पण यात सहभाग होता. आज यात्रा आहे, आमच्या गावचा छबिना आहे. इतर कार्यक्रमांचं आयोजन असल्यामुळं प्रौढ लोक जरा पुढे गेलेत गावामध्ये. छबिना निघणार आहे थोड्या वेळानं आता. आणि हे आता बाकीचं सगळं बक्षिसांचं ही वाटप ही होय तोपर्यंत आम्ही थांबलो इथं. सगळ्यांचा सहभाग असतो पूर्ण ग्रामस्थांचा याच्यात. मित्रांनो, खूप सुंदर आणि पारदर्शक मैदान पार पडलं आणि आयोजक फार मेहनतीनं मैदान भरवत असतात. परंतु पुढच्या वर्षी बैलगाडी मालकांचा नक्कीच 100% चांगला रिस्पॉन्स या मैदानाला मिळेल आणि जास्तीत जास्त पुढच्या वर्षी गाड्यांची नोंद करून कमिटीला सहकार्य करा. नावाने